माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही फाशी द्या। एका वडिलांनी स्वतःच्या मुलीबद्दल केलेलं हे विधान सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतंय। जैसे हमारा केतन जिस किले से गिरा है, इसमें जो भी आरोपी पाया जाए उसमें भले मेरी खुद की बेटी क्यों ना हो, उसे भी वहीं से धक्का दे दिया जाए। पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। पोलीस तपासात केतन अग्रवालच्या मृत्यूसाठी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी जबाबदार असल्याचं समोर आलंय। दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कर्मचारी नीरज कुमार याला माफीचा साक्षीदार म्हणून स्वीकारलं असून त्याचा सविस्तर जबाब नोंदवला जातोय। एकीकडे सिया आणि चेतन यांच्या अडचणी वाढत असतानाच सियाच्या वडिलांनी केलेल्या विधानानं सर्वांचंच लक्ष वेधलंय। माझी मुलगी दोषी असेल तर तिलाही फाशी द्या, या एका वाक्यानं या प्रकरणाला आणखी भावनिक वळण प्राप्त झालंय। या प्रकरणात आणखी एक चर्चा जोरात सुरू आहे। माध्यमांमध्ये अशी माहिती समोर आली होती की सिया आणि केतनच्या लग्नासाठी जयपूरमध्ये 17 कोटी रुपयांचा महाल बुक करण्यात आला होता। इतकंच नाही, डेस्टिनेशन वेडिंगसाठी 2 विमानं देखील बुक केली होती, अशी ही चर्चा होती। मात्र या सर्व चर्चांवर सियाच्या वडिलांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलंय। त्यांच्या म्हणण्यानुसार हे सगळं चुकीचं आहे। कोणताही 17 कोटींचा महाल बुक करण्यात आला नव्हता। लग्नाचा खर्च, देवाणघेवाण आणि इतर सर्व कार्यक्रम मिळून एकूण खर्च हा फक्त 4.5 ते 5 कोटी रुपयांपर्यंतच होणार होता। मुलगी बघण्याच्या कार्यक्रमापासून लग्नापर्यंतचा संपूर्ण खर्च त्यातच समाविष्ट होता, असं त्यांनी स्पष्ट केलंय। या प्रकरणात सोन्याच्या देवाणघेवाणीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। त्यावर सियाच्या वडिलांनी सांगितलं, आम्ही त्यांना काही दिलं होतं, त्यांनीही सियासाठी काही दिलं होतं। मात्र घरात रिनोव्हेशनचं काम सुरू असल्यामुळे घरात अनेक कामगार असल्यानं मी केतनला ते सोनं परत घेऊन जाण्यास सांगितलं होतं, असा खुलासाही त्यांनी केला। याशिवाय अग्रवाल कुटुंबानं आम्हाला जे काही दिलं होतं ते आम्ही त्यांना परत केलंय, असंही त्यांनी स्पष्ट केलं। आईलाही अश्रू अनावर झाले। दरम्यान सियाच्या आईनं देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी सांगितलं की माझ्याकडे केतनचं ब्रेसलेट आणि सियाची एंगेजमेंट रिंग आहे, त्याशिवाय आमच्याकडे काहीही नाही। हे सांगताना त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि शेवटी काळजावर दगड ठेवत त्यांनी देखील एकच वाक्य म्हटलं, आम्हाला शेवटपर्यंत विश्वास बसणार नाही की आमच्या मुलीनं असं काही केलं असेल, पण ती दोषी असेल तर तिलाही फाशी झाली पाहिजे। कितना दुख उन्हें है केतन जी का, आज उससे ज़्यादा दुख मुझे है कि एक नहीं 2 परिवार डिस्टर्ब हो गए हैं। दोनों परिवारों में केतन जी भी इतने अच्छे थे, अगर किसी का इसमें दोष हो तो उसे सख्त से सख्त सजा होनी चाहिए, चाहे उसमें मेरी बेटी भी हो। या एका विधानानं केतन अग्रवाल प्रकरणाला आता आणखी एक भावनिक आणि धक्कादायक वळण प्राप्त झाले। यावर आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।